नमस्कार, मी मधुमेह स्पेशलिस्ट डॉक्टर निखिल प्रभू आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका खास टॉपिकवर माहिती देणार आहे। बेसिकली आता काल परवाचीच गोष्ट आहे, माझ्याकडे एक पेशंट आलेले, शुगर 350-400च्या घरात होती, त्यांना खूप जास्त भूक लागत होती, बारीक झालेले, वजन कमी झालेलं, बऱ्याच दिवसांपासून अनकंट्रोल डायबिटीज होती, HbA1c पण जवळपास 11-12% आसपास होता। आता ते मला विचारत होते की सर मला एवढी जास्त भूक लागते, मी एवढं जास्त खातोय पण वजन काही वाढत नाही आणि मला भूक अनावर होते, म्हणजे मी खातोय एवढं खातोय की घरचे म्हणतात काय बकासूर झाला की काय, एवढं खाणं खाऊन देखील माझं वजन वाढत नाही। तर आज आपण या टॉपिक मध्ये हेच गोष्ट डिस्कस करणार आहे। बेसिकली मी माहिती देणार आहे की का असं होतंय। आता डायबिटीज मध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काही खातो ते आपल्या आतड्यांमधनं रक्तात शोषलं जातं आणि रक्तात शुगर लेवल वाढते। आता ही रक्तातली जी वाढलेली शुगर लेवल आहे ना, ही मसल आणि फॅट मध्ये हे ग्लुकोज जायला पाहिजे, त्यासाठी इन्सुलिन लागतं। असं समजा की इन्सुलिन ना चावीसारखं आहे की जर दरवाजा मसल आणि फॅटचा उघडतं आणि मग जे रक्तातलं ग्लुकोज आहे ते मसल आणि फॅट मध्ये स्टोअर होतं, त्यामुळे रक्तातली लेवल कमी होते आणि बॉडीला एनर्जी स्टोअर होऊन जाते आणि वजन वाढतं आपलं। आता जेव्हा डायबिटीज मध्ये मेन कारण काय आहे की पॅनक्रियाज इन्सुलिन बनवणं कमी केलंय। आता पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन बनणं कमी झाल्यामुळे ही जी रक्तात वाढलेली शुगर आहे ही बॉडीपर्यंत आत जातच नाहीये, रक्तात वाढतेय फक्त, पण मसल आणि फॅट मध्ये स्टोअरच होत नाहीये कारण इन्सुलिन नाहीये, तर ते स्टोअर कसं होणार। आता अशा वेळेला काय होतं, बॉडी ना एक प्रकारे भूकमरीवाल्या स्टेज मध्ये जाते, म्हणजे स्टार्वेशन स्टेज मध्ये जाते। अशा वेळेला जेव्हा शुगर खूप वाढलेली राहते आणि बॉडी इन्सुलिनच्या अभावामुळे स्टोअर नाही करू शकत आहे फॅट मध्ये आणि मसल मध्ये, तेव्हा ती फॅट तोडायला लागते आणि कीटोन्स यूज करायला लागते एनर्जी फ्युएल साठी। त्याच्यामुळे जे आपले फॅटची चरबीची मात्रा आहे ती कमी व्हायला लागते। आता मला पेशंट बरेच डायबिटीज वाले बघतात, तर तुम्ही म्हणाल, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की आपलं पोट मोठं होत चाललंय आणि बाकीचं अंगावरचं फॅट कमी होत चाललंय, की हाडं दिसायला लागली आणि फक्त पोट मोठं राहतंय। ती चरबी जेव्हा पण शुगर वाढते ना तेव्हा बॉडी चरबी विघळायला लागते आणि त्याच्याने कीटोन्स वापरून यूज करायला लागते, त्याच्यामुळे हे रक्त जे वजन आहे ते कमी होत असतं। म्हणजे ओव्हरऑल जेव्हा शुगर वाढलेली आहे तेव्हा इन्सुलिन अभाव आहे, मसल आणि फॅट मध्ये बॉडी स्टोअर करू शकत नाहीये, त्यामुळे भूक जास्त लागते। कारण तुम्ही जे काही खाताय ते फक्त रक्तात वाढतंय, बॉडीला लागतच नाहीये, त्यामुळे बॉडीला अजून खाण्याची गरज पडते, त्यामुळे तुम्हाला फूड क्रेविंग्स खूप जास्त येतात आणि तुम्ही खूप जास्त खाण्याचा प्रयत्न करता। आता जशी शुगर नॉर्मल येते तसं हे भूक लागणं पण कमी होऊन जातं। आता शुगर नॉर्मल येते कशी येते, आपण काही गोळ्या वापरतो, ग्लिमिप्राइड, ग्लिक्लाझाइड, म्हणजे ज्या गोष्टी आपण त्यांना सल्फोनिल्युरिया किंवा सिक्रिटागॉग कॅटेगरीच्या गोळ्या म्हणतो, की जे पॅनक्रियासना पिळतात आणि त्यातनं इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवतात। आता अशा गोळ्या जेव्हा आपण देतो तेव्हा ते पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन सिक्रिशन वाढलं की तुम्ही जे खाताय ती रक्तातली शुगर वाढलेली जी लेवल आहे ती परत मसल आणि फॅट मध्ये स्टोअर व्हायला लागते, त्यामुळे रक्तातली लेवल कमी होऊन जाते। जे अगोदरचं विरघळलेलं फॅट होतं ते वापस रिस्टोर होऊन जातं, कारण आता बॉडीला एनर्जी फ्युएल ग्लुकोज यूज करता येते, तर कीटोनची गरज नाहीये, त्यामुळे परत ते रिस्टोर होऊन जातं। त्यामुळे जसं तुम्ही औषधं चालू करता, इन्सुलिन सिक्रिशन वाढतं, तसं परत शुगर लेवल पण खाली येते आणि वजन अर्धा-1 किलो 2 किलोने वाढून जातं 15 दिवसामध्ये जवळपास। आता ह्याच्याने तुम्हाला एक अंदाज आला की मेन गोष्ट शुगर खूप वाढते तेव्हा भूक का जास्त लागते। आता जसं तुम्ही औषधं घ्याल जशी भूक पण कमी होऊन जाते आणि वजन पण अर्धा-1 किलोने वाढतं। हे काय एकदम वजन वाढल्यासारखं नाही, ते फक्त मेन जे विरघळलेलं फॅट असतं ते परत रिस्टोर होतं म्हणून वाढलेलं असतं आणि ओव्हरऑल बॉडीची एनर्जी लेवल आणि सगळ्या गोष्टी परत ठीक व्हायला लागतात जसं आपण औषध देतो तसं। आता या टॉपिक बद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की विचारा। तुम्हाला हा जर विषय आवडला तर ह्याला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून काही असे प्रश्न असतील तुमच्या मनात तर मला कमेंट्स मध्ये विचारा, मी पुढच्याला नक्की प्रयत्न करेन की तुम्हाला त्याच्यावरती अजून जास्त चांगलं सोप्या भाषेत समजेल असं मार्गदर्शन करण्याचं। ठीक आहे, तर धन्यवाद आणि हॅपी दिवाळी आमच्याकडनं सर्व तुमच्या परिवाराला। हॉट डायबिटीज केअर आणि डॉक्टर निखिल प्रभूंकडनं परिवाराकडनं तुम्हाला सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आणि समृद्धीची जावो हीच मनोकामना। धन्यवाद।